दिवाळी दिव्यांचा सण, विविध कार्यक्रम, उत्सव, विधी आणि पूजा यांनी भरलेला एक उत्साही सण आहे. या सणाच्या मध्यभागी लक्ष्मीपूजन असते, जे आपल्या घरामध्ये आणि व्यवसायामध्ये समृद्धी आणण्याचा प्रयत्न करते. तर यावर्षी पूजा 1 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. लक्ष्मी संपत्तीची देवी आणि भगवान विष्णूंची पत्नी या काळात आपल्याला आशीर्वाद देते, आपल्या जीवनात आशा, सकारात्मकता आणि वाढ आणते. तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये पैशाची, सौख्याची आणि समृद्धीची कमतरता असेल किंवा तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा आणि मंत्रांचा जप करा. असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा पृथ्वीवरती वास असतो. जो तिची भक्तिभावाने पूजा करतो त्याच्यावरती ती प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देते. दिवाळी हा सण आनंदाचा आणि समृद्धीचा सण आहे. हिंदू धर्मात लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. तर या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी ही धनाची देवी आहे. तर या दिवाळीमध्ये लक्ष्मीजींचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे आणि काय गोष्टी टाळायच्या आहेत, तर या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. तर दिवाळीपूर्वी घराची साफसफाई तर सगळ्यांनी चालू केलेली असेल. साफसफाई करण्याची परंपरा आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. त्याचे स्वतःचे वैज्ञानिक महत्त्वही आहे. देवी लक्ष्मीबद्दल धर्मग्रंथामध्ये असे म्हटले आहे की देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या ठिकाणी जाणे पसंत करते जिथे स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले जाते. या दिवशी न विसरता आपल्याला मिठाच्या पाण्याचा पोछा आपल्या घरामध्ये मारायचा आहे. तर पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि त्याचबरोबर तुम्ही हळद टाकली तरीही चालू शकतं. तर या पाण्याने आपल्याला या दिवशी घरामध्ये पोछा मारायचा आहे. जीवनाशी संबंधित सर्व आनंद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. हेच कारण आहे की आपण प्रत्येकजण धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करतो. परंतु कधीकधी आपल्याला माहीत किंवा अजाणतेपणाने काही आपल्याकडून चुका होतात, ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर सोडते. तर अशाच काही गोष्टींचीही आपण माहिती करून घेणार आहोत. तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते. अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढायचे आहेत आणि त्याला त्वरित दूर करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशांची आणि सुखशांतीची आवक सुरू ठेवणे इच्छित असेल तर नेहमीच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवायचा आहे. जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करायचा आहे. असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास्तव्य करते. अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्यांचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केला जातो त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते. अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. आपल्याला मुख्य दरवाजावरती म्हणजे चौकटीवरती झेंडूच्या फुलांचं आणि आंब्यांच्या पानाचं तोरण लावायचं आहे. उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याआधी उंबरट्यावरील सर्व धूळ आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून काढायचे आहे. उंबरटा स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण स्वच्छ उंबरटा आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतं. त्यानंतर आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये गुलाबजल किंवा गोमूत्र आपल्याला मिक्स करून हळद पेस्ट बनवायची आहे आणि त्याचं लेपन आपल्याला मुख्य उंबरट्यावरती करायचं आहे. त्यानंतर उंबरट्याभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. माता लक्ष्मीचे आवडीचे रंग या रांगोळीमध्ये आपल्याला समाविष्ट करायचे आहेत, ज्यामध्ये लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा कलरचा समावेश होतो. प्रत्येक पूजेमध्ये आपल्याकडे हळदीचा वापर होतो. तर घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटही त्यामुळे टळतात. वास्तूचा उंबरटा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणूनच असे मानले जाते की उंबरट्यावरती हळदीचं पाणी किंवा हळदीचं लेपन केल्यामुळे घरातील वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होतात. फुलं, तोरण या सर्व गोष्टींनी आपल्याला घराचा मुख्य दरवाजा छान असा सजवायचा आहे, जेणेकरून आपल्याला मुख्य दरवाजातच प्रसन्न वाटेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा
प्रवेश करते त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीची पावलं ही घराच्या मुख्य उंबरठ्यावरती काढायची आहे. त्याला हळदी कुंकू वाहून आपल्याला तिथे फूल व्हायचं आहे. त्याचबरोबर घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाने तुम्ही शुभलाभ लिहायचा आहे. शुभलाभ लिहिल्याने किंवा चिन्ह आपल्याला असे स्टिकरही मिळतात, तर ते चिटकवायचे आहेत. त्यामुळे चांगला आपल्याला नफा मिळतो आणि हे सौभाग्याचे प्रतीक आहे असे लिहिल्याने घरातील सुखसमृद्धीमध्ये वाढ होते. घराच्या मुख्य दरवाजावरती सूर्ययंत्र स्थापित करणेही शुभ मानले जाते. याच्या मदतीने घराला वाईट नजरेपासून किंवा नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला वाचवता येते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. जर या गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या लक्ष्मीपूजनला नक्कीच घरी आणून त्याची पूजा करून तुम्ही मुख्य दरवाजावरती लावू शकता. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि रोज संध्याकाळीही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल. आणि असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. तर या दिवशी तुम्ही लक्ष्मी दीपसुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू शकता, जेणेकरून माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि घराचा मुख्य दरवाजा आपल्याला प्रसन्न वाटेल. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, रांगोळी, फुलांची सजावट, लक्ष्मीदीप अशा सर्व गोष्टींनी तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये नक्कीच करायचं आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप देखील आपण ठेवू शकता, परंतु लक्षात ठेवायचं आहे की हे रोप कोरडे किंवा खराब झालेले असू नये. सकाळ संध्याकाळ तुळशीच्या समोर आपल्याला दिवा लावायचा आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुळशी वृंदावनाची छान अशी स्वच्छता करून आपल्याला तिथे रांगोळी काढायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे, जल अर्पण करायचं आहे आणि तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्ष्मीपूजनच्या पूजेची सुरुवातच आपण तुळशीपासून करायची आहे. तर सर्वप्रथम तुळशीला आपण तुळशीची पूजा करून त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनसाठी बसणार आहोत. देवघराची छान स्वच्छता करायची आहे. जाळ्या जळमट झाली असतील किंवा आपल्याला दिव्यामुळे धूपमुळे जर देवघर काळवंडलेलं असेल तर या दिवशी किंवा आदल्या दिवशीच आपण देवघर स्वच्छ करून ठेवायचं आहे. सुकलेली फुलं आपल्याला इथून काढायची आहेत. त्यानंतर सर्व देव घेऊन आपल्याला पंचामृताने, पाण्याने आणि पंचामृताने आपल्याला देव स्वच्छ करायचे आहेत. देवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान अशी आपल्याला पूजा करायची आहे. देवांच्या खालील जे आपण अक्षदा ठेवलेल्या असतील, दिव्याखालील अक्षदा म्हणा किंवा अन्नपूर्णा देवी ही आपण अक्षदांमध्ये ठेवतो, कलशाखाली अक्षदा असतात, तर या सर्व अक्षदा आपल्याला बदलून नवीन अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत. कलशातील पाणी बदलायचं आहे. तर तुम्हाला जर कलश स्थापना तुमच्या देवघरामध्ये केली नसेल, कलश स्थापना जर करायची असेल तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही नक्कीच कलश स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी शुभमुहूर्तावरती लक्ष्मीपूजन करायचं आहे. दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय देखील करू शकता. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात. तर लक्ष्मीच्या पायावरती हळद किंवा टिळा आपल्याला लावायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मंत्र जप करणे देखील विशेष फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की दिवाळीची रात्र लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी सर्वात खास असते. तर या दिवशी देवी लक्ष्मी जी कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद देईल याची खात्री करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजास्थळी जमा व्हायचे आहे. देवी मातेसमोर बसून कलशावरती टिळक लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा आपल्याला नक्कीच या दिवशी जप करायचा आहे. देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवाळीच्या त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यासाठी लक्ष्मीला मखाना, बत्तासे, हलवा, खीर,
डाळिंब आणि सुपारी अर्पण करतात. श्री गणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करतात. तर बऱ्याच घरांमध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. असं केल्याने घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले राहील. दिवाळीचा सण म्हणजे अगदी गुलाबजामच्या पाकासारखा गोड असतो. तर या सणाला प्रत्येकाच्या घरात गोडाधोडाचे पदार्थ करावेत. त्यामुळे तुम्ही कडू आणि तिखट अन्न या दिवशी शिजवू नका आणि सेवनही करू नका. केवळ सणासुदीलाच नाही तर अन्नाचा अपमान कधीही करू नका. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की भरमसाठ जेवण बनवायचं आणि कोणी खाल्लं नाही की ते फेकून द्यायचं, परंतु असं करू नका. तुम्ही देवी अन्नपूर्णेचा अपमान करत आहात. जो व्यक्ती अन्नाचा अपमान करतो त्याला भविष्यात मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची उपासना केली पाहिजे. यासाठी देवीची मूर्ती स्वच्छ धुवून त्याचबरोबर तिच्या अंगावरती नवीन वस्त्रे चढवून त्यांची पूजा करा. संध्याकाळी 7 ही वेळ लक्ष्मीची असते. त्यामुळे तुमच्या घरातील बंद दिवे आणि अंधार पाहून लक्ष्मी घरात प्रवेशच करणार नाही. यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच घरात रोषणाई, त्याचबरोबर दिवा, पणत्या आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुमच्या घरी लक्ष्मी सुख घेऊन येईल. या दिवशी काचेच्या मूर्ती वापरणं टाळायचं आहे. मातीच्या किंवा चांदीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जाते. देवीच्या आगमनाचा मान राखण्यासाठी प्रवेशद्वाराभोवती पादत्राणे आपल्याला ठेवायचे नाही आहे. दिवा तेवत राहील याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. पूजास्थळ कधीही रात्रभर सोडू नये. दिवाळीच्या काळात पैशाचे व्यवहार, कर्ज घेणे किंवा देणे टाळा. चामड्याच्या वस्तू, तीक्ष्ण वस्तू किंवा फटाके भेट देऊ नका, कारण ते अशुभ मानले जाते. धार्मिक विधीमध्ये लोखंडी भांडी वापरणे टाळायचं आहे. दारापाशी किंवा गच्चीवरती कचरा टाकणे टाळून आपल्याला स्वच्छता राखायची आहे. सणाच्या पारंपरिक भावनेचा आदर करण्यासाठी दिवाळी दरम्यान मांसाहार आणि मद्यपान टाळा. जसजशी दिवाळी जवळ येते तसतशी व्यक्ती आणि कुटुंबे या प्रथा श्रद्धेने पाळण्याची तयारी करतात. दिवाळीचे 5 दिवस संपूर्ण भारतातील लोकांना प्रकाश, समृद्धी आणि परंपरा साजऱ्या करण्यासाठी एकत्र करतात. पिढ्यानेपिढ्या गेलेले विधी आणि विश्वासांसह यावर्षी लक्ष्मीपूजन उत्सवाचा मध्यवर्ती दिवस म्हणून कुटुंबांना आनंदाने एकत्र आले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.